नमस्कार. आज आपण बहुगुणी चहाचा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि पावसाळा चालू झाला की आपण आपल्या चहामध्ये थोडाफार बदल हा नक्की करतो. हा मसाला तुम्ही बनवून ठेवला तर हा 3 ते 4 महिने आरामात टिकतो. तर आपल्याला येथे 6 मसाले लागणार आहेत. आता हे मी एक मोठी वाटी आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि ते मला बाजारात स्वस्त आलं मिळालं होतं, त्यामुळे मी ते स्वच्छ धुवून पुसून त्याचे छोटे छोटे बारीक काप करून घेतले आणि 2 दिवस उन्हामध्ये ते सुकवून घेतले आणि घरीच सुंठ तयार केली. तुम्ही बाजारातून सुंठ विकत आणून घेऊ शकतात किंवा मग सुंठ पावडरही मिळते, तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. सुंठ घेत असाल तर 4 इंच घ्या आणि पावडर घेत असाल तर 4 चमचे सुंठ पावडर घ्या. त्यानंतर मी दालचिनी घेतलेली आहे आणि ही 4 इंच दालचिनी मी घेतलेली आहे. दालचिनीचे मोठे तुकडे असतील तर हाताने या पद्धतीने तुम्ही ते तोडून घेऊ शकतात. डोकेदुखीसाठी आणि कोरड्या खोकल्यासाठी दालचिनी खूप फायदेशीर आहे. त्याच पद्धतीने न्यूरोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म असल्याकारणामुळे दालचिनी ही मायग्रेनसारख्या गंभीर डोकेदुखीवर सुद्धा खूप फायदेशीर आहे. त्यानंतर 2 चमचे काळे मिरे घेतलेले आहेत. यामुळे पचनशक्ती सुधारते. त्याच पद्धतीने खोकल्यावरही हे खूप लाभदायक आहेत. एक जायफळ घेतलेलं आहे. मोठं आहे म्हणून एक घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर लहान असेल तर तुम्ही 1.5 किंवा 2 घेऊ शकतात. आता जायफळ आपल्या मसाल्याला छान सुगंध आणि स्वाद येण्यासाठी आपण वापरलेलं आहे. त्याचप्रमाणे जायफळ हे पचनक्रिया सुधारण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे आणि जायफळामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुण असल्यामुळे ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास सुद्धा आपल्याला मदत करत असतं. त्यानंतर 1 चमच लवंग घेतलेली आहे. लवंग ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करत असते. त्याच पद्धतीने यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे ही आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी सुद्धा मदत करत असते. 6 चमचे वेलची घेतलेली आहे. आता आपल्यापैकी खूप जण याला वेलची, इलायची, वेलदोडा किंवा विलायची असे म्हणत असतात. तर वेलची ही कफ आणि खोकल्याच्या आजारापासून आपल्याला दूर ठेवत असते आणि त्याचप्रमाणे पित्त किंवा मग ॲसिडिटीवर सुद्धा वेलची हा खूप रामबाण उपाय आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहे. म्हणजे जास्त आपल्याला हे भाजायचे नाही आहे, तर जस्ट यातलं मॉइश्चर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर यासाठी मी सर्व मसाले यामध्ये ॲड करून घेतले आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आता मी छान परतवून घेते. मसाले भाजत असताना मी जायफळचे तुकडे करून घेतले, म्हणजे मग आपल्याला सहज ते भाजता पण येईल आणि मिक्सरला काढायला सुद्धा आपल्याला ते सोपं जाईल. जर तुम्ही सुंठ वापरली असेल तर मग सुंठसुद्धा तुम्ही बारीक करून घ्या आणि मग ती भाजा. आता हा मसाला हलकासा हाताला गरम लागत आहे. मी आता गॅसची फ्लेम बंद करून घेते आणि एका प्लेटमध्ये आता मी हा मसाला काढून घेते आणि तो पूर्ण थंड करून घेते. आता मसाला पूर्ण थंड झालेला आहे. आता आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याची होईल तितकी बारीक पावडर बनवून घेऊयात. मसाला पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. गरम मसाला आपल्याला मिक्सरला फिरवायचा नाही आहे. आता मी हा मसाला मिक्सरला फिरवून घेते आणि तुम्ही बघू शकता आता मसाला मी मिक्सरला छान फिरवून घेतलेला आहे आणि खूप छान आपल्या मसाल्याला सुगंध आलेला आहे. खूप जास्त बारीक पावडर आपल्याला करायची नाही आहे. हलक्याशा सुंठीच्या काळ्या जरी यामध्ये राहिल्या तरी चालेल. खूपच जास्त बारीक जर आपण मसाला मिक्सरला फिरवून घेतला तर मग तो आपण जेव्हा चहा गाळणीने गाळून घेतो तेव्हा तो कपामध्ये येतो आणि मग ते बरोबर लागत नाही. आता बनवून घेतलेला मसाला आपल्याला काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे. जेव्हा केव्हा आपण हा मसाला वापरू तेव्हा अजिबात यामध्ये पाण्याचे थेंब पडू द्यायचे नाही किंवा मग ज्या चमच्याने तुम्ही हा मसाला वापरणार आहात तो चमचा अगदी कोरडा हवा, अजिबात ओला नको. बरणीला छान झाकण लावून तुम्ही हे फ्रीजमध्ये किंवा मग फ्रीजच्या बाहेरसुद्धा हा मसाला ठेवू शकतात. अगदी 3 ते 4 महिने हा मसाला टिकतो. आता या मसाल्यापासून आपण चहा बनवूयात. 2 कप चहा मी बनवत आहे. त्यासाठी मी 1.25 कप पाणी घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकतात. 1 कप पाणी आणि 1 कप दूधसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. 2 चमच चहा पावडर आणि 4 चमच साखर मी
यामध्ये टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकतात। आता चहाला छान उकळी आलेली आहे। आपण यामध्ये 1 कप दूध ॲड करून घेऊयात। दूध टाकलेलं आहे। परत आपल्याला चहाला छान उकळी येऊ द्यायची आहे। आता चहाला छान उकळी आलेली आहे। एका चमच्याने आपण हे छान हलवून घेऊयात। आणि आपण जेव्हा टपरीवर चहा पितो तेव्हा तुम्ही बघतात की ते लोक असं चमच्याने वरतून खाली चहा सोडत असतात। तर असं म्हणतात की असं केल्यामुळे चहामुळे जी ॲसिडिटी होते ती होत नाही। तर नक्की तुम्ही असं करून चहा ट्राय करून बघा। आता आपण बनवून घेतलेला बहुगुणी चहा मसाला आपण यामध्ये टाकून घेऊयात। तर पोहे खायचा पाव चमच इतका मी मसाला यामध्ये ॲड केलेला आहे। आणि इतकं हे मसाल्याचं प्रमाण बरोबर आहे। तर 2 कपासाठी पाव चमच चहा मसाला आपल्याला ॲड करायचा आहे। तर आता परत मी चमच्याने ही चहा छान वरतून खाली सोडते। यामुळे टेस्टही छान येते, चहा छान घट्टसर बनते आणि ॲसिडिटीचा त्राससुद्धा होत नाही। तर या पावसाळ्यामध्ये असा मसाला नक्की बनवून ठेवा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।